हे तर क्वेश्चन नंबर 6 चा लास्ट वन आहे. लेट y equal to sin to the power 4 in angle sin inverse of root x. इथं पॉवर आहे तर पूर्ण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा होल पॉवरला आपण लिहू शकता y इक्वल टू साइन इन अँगल साइन इनवर्स ऑफ रूट x टू द पॉवर 4. साइन आणि साइन इनवर्स काय होईल इथं कॅन्सल. y इक्वल टू रूट x टू द पॉवर 4. रूट x चा फोर्थ पॉवर हे होईल y इक्वल टू एक्स स्क्वेअर. रूट x चा फोर्थ पॉवर होईल एक्स स्क्वेअर. रूट म्हणजे काय पॉवर मध्ये 1/2 त्याचा फोर्थ पॉवर आहे. पॉवरचा पॉवर काय होते मल्टिप्लाय एक्स टू द पॉवर 1/2 इंटू 4. 2 1 जा 2 2 जा एक्स स्क्वेअर उरेल. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स हे होईल dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx एक्स स्क्वेअर. सिंपल टर्म आहे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येईल 2x. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येईल 2x. चला लिहून घ्या. इथं आपलं क्वेश्चन नंबर 6 संपलंय. या क्वेश्चनमध्ये मी माझ्या मते 1-2 क्वेश्चन होमवर्क दिलं होतं तेही तुम्ही प्रॅक्टिस करा. डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करत राहताल तेवढे तुमचे मिस्टेक्स कमी होतात. सेम क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 7. डिफरेंशिएट द फॉलोइंग विथ रेस्पेक्ट टू x. डिफरेंशिएट द फॉलोइंग differentiate the following with respect to x. Differentiate the following with respect to x. Question number 7 चा first one. Cot inverse of cot in angle e to the power x square. आता इथून चांगल्या पद्धतीने क्वेश्चन समजण्यासाठी मी ऑलरेडी जे व्हिडिओ सांगलो डिफरेन्शिएशन चॅप्टरचे पार्ट 65 आणि 66 चे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. तुम्हाला तिथे सगळेच फॉर्म्युलेज इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ते आढळतील. ते सगळे फॉर्म्युलेज परफेक्ट करून घ्या तरच इथून तुम्हाला प्रॉब्लेम्स चांगल्या पद्धतीने जमतील आणि मी कोणती स्टेप का करालो ते कळेल तुम्हाला. Let y equal to cot inverse of cot in angle e to the power x square. cot inverse आणि cot आपण कॅन्सल करू शकता. y equal to आपल्याकडे उरेल e to the power x square. Differentiate with respect to x dy by dx is equal to d by dx e to the power x square. e to the power f of x. e to the power f of x चा डेरिव्हेटिव्ह येईल e to the power f of x into डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. हे होईल e to the power f of x into डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x into डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. फायनली आन्सर मिळेल आपल्याला dy by dx is equal to x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह येईल 2f into e to the power x square. हे फायनल आन्सर.
Next, second one, cosec inverse of 1 upon cos, cosec inverse of 1 upon cos phi to the power x, cosec inverse of 1 upon cos phi to the power x. Let y equal to cosec inverse of 1 upon cos in angle phi to the power x. 1 upon cos theta ला आपण sec theta लिहू शकता. sec theta equal to 1 upon cos theta फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे. 1 upon cos theta ला आपण sec theta लिहू शकता. ते होईल y equal to cosec inverse of sec in angle phi to the power x. आता मी कोसेक इनवर्स आणि सेक कॅन्सल करू शकत नाही. कोसेक इनवर्स आणि कोसेक असेल तरच कॅन्सल करू शकतो. तर अलाइड अँगल फॉर्म्युलेनं आपल्याला या सेकचं कन्व्हर्जन कोसेक मध्ये करायचं आहे. सेकचं कन्व्हर्जन कोसेक मध्ये करायचं आहे, ते करू शकता. आणि अलाइड अँगल फॉर्म्युले यूज करते वेळेस फर्स्ट क्वाड्रंट मधले यूज करा π/2, जेणेकरून सगळे आन्सर्स आपल्याला पॉझिटिव्हची रिक्वायरमेंट असेल तर आन्सर्स पॉझिटिव्हच येतात. कोसेक π/2 माइनस थीटा, π/2 चा ऑड मल्टिपल जेव्हा राहते, कोसेक π/2 माइनस थीटा, π/2 चा जेव्हा ऑड मल्टिपल राहते त्याचं कन्वर्जन होईल सेक. कोसेक π/2 माइनस थीटा ते होईल सेक थीटा. इथं व्हॅल्यू आहे सेक थीटा, रिव्हर्स ऑर्डर मध्ये यायचं. सेक थीटा याला आपण लिहू शकता y इक्वल टू cosec inverse of cosec sec theta च्या जागी cosec π/2 माइनस थीटा, sec theta च्या जागी आपण लिहिल्या sec theta च्या जागी cosec π/2 माइनस थीटा. आता cosec इनवर्स आणि cosec काय होईल, कॅन्सल होईल. y इक्वल टू π/2 माइनस phi टू द पॉवर x. आणि तुम्ही जर या पद्धतीने जर गेला नाही तर या प्रॉब्लेमला डायरेक्टली सॉल्व्ह केल्या तर याला म्हणावं लागेल कोसेक इनवर्स ऑफ f ऑफ x, किंवा एक स्टेप केल्यानंतर कोसेक इनवर्स ऑफ f ऑफ x. कोसेक इनवर्स ऑफ f ऑफ x चा हे फॉर्म्युला यूज करायचं आणि समोर सॉल्व्ह करत जायचं. थोडं लेंदी जाईल. त्याच्याऐवजी असा कोणता जर फॉर्म्युला यूज व्हायला, व्हॅल्यू तुम्ही कॅन्सल करायला, असं एक लहान व्हॅल्यू आणू शकायला तर ते खूप चांगलं झालं. आणि हे कधी आणू शकता तुम्ही, सगळे फॉर्म्युले जर चांगल्या पद्धतीनं 11वीच्या ट्रिग्नॉमेट्रीचे आणि 12वीमध्ये एक ट्रिग्नॉमेट्रीचा चॅप्टर झालाय, त्या चॅप्टरच्या शेवटला इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रीचा पॉईंट आहे, ते सगळे फॉर्म्युले जर तुम्हाला परफेक्ट राहिले तर तुम्ही हे कन्व्हर्जन करू शकता. आता आपण कन्व्हर्जन करून एक लहान टर्म बाहेर आणल्या, याचं डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करू. डिफरेंशिएट with respect to x, differentiate with respect to x, हे होईल dy by dx is equal to d by dx π/2 minus phi to the power x. होल पॉवर 1 आहे. ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये टर्म्स जेव्हा राहतात डेरिव्हेटिव्ह प्रत्येका टर्मला सेपरेटली अप्लाय होते. dy by dx is equal to d by dx π/2 minus derivative of 5 to the power x. 5 to the power x हे जे टर्म आहे कॉन्स्टंट टू द पॉवर व्हेरिएबल एक्सपोनेन्शियल चा टाइप आहे. a to the power x, a to the power x चा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे आपल्याकडे, ते येईल a to the power x into log a.
dy by dx पाय बाय 2 आहे सेपरेट कॉन्स्टंट कोण्या व्हेरिएबलला मल्टिप्लाइड नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस पाई टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह येते पाई टू द पॉवर x इंटू लॉग पाई. फायनली dy बाय dx चा आन्सर येईल मायनस पाई टू द पॉवर x इंटू लॉग 5. चला लिहून द्या. जेवढे फॉर्म्युलेज मी राईट साईडला लिहायलो ते सगळे एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहेत, लिहून घेत चला. Third one, cos inverse of under root 1 plus cos x divided by 2. Cos inverse of under root 1 plus cos x divided by 2.